स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आता आषाढ महिना चालू आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आषाढ महिना म्हणजे आपला गावठी पद्धतीने आखाड तळणं. आखाड तळणं हे सगळ्यांच्या घरोघरी तर होतच आहे. तर आज मी आखाड स्पेशल काय बनवायचं आहे ते तुम्हाला सांगते. आपण आखाड स्पेशल पुरी तळणार आहोत. चला तर बघूया कशा बनवायच्या त्या पुऱ्या. तर आपल्याला गोड पुरी बनवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिलं तर गूळ लागणार आहे. एवढा वाटीभर मी गूळ घेतला आहे. हे चण्याचे पीठ आहे, थोडासा रवा आहे, इथे थोडीशी खसखस घेतली आहे, इथे जायफळ आहे, वेलची आणि सुंठ दोन्ही मिक्स पावडर आहे, इथे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे तूप घेतले. ते आपल्याला गरम करायचे म्हणून मी ह्या पात्रातच घेतलेलं आहे तूप. हे 2 चमचे तूप आहे. तर आता आपल्याला बनवायला सुरुवात करायच्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला ह्या वाटीने मी गूळ घेतला आहे, तुम्ही बघू शकता. जे वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला पीठ घ्यायचं. तर सेम ही वाटी आहे, ह्या सेम वाटीने पीठ घ्यायचं आणि सेम वाटीने पाणी सुद्धा घ्यायचं आहे. तर एवढी वाटी गूळ आहे, तर एवढ्या वाटीने मी पाणी गरम करायला ठेवते. हे बघा, मी एक टोप घेतला आणि गॅस चालू केला आणि तुम्ही बघू शकता हे वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, सेम वाटी आहे. आणि आता तेवढाच गूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे. आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही, हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे. आता गूळ आपण विरघळवून घेऊया. तरी ते बऱ्यापैकी आपला गूळ आहे ना विरघळून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण पाणी आहे ना एकदम थंड करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत पाणी थंड होते तोपर्यंत हा राहिलेला गूळ सुद्धा विरघळून जाईल. तर आता आपण हे थंड करून घेऊया. आता हे पाणी थंड होते तोपर्यंत आपण काय करूया, हे सगळं पीठ जे आहे ते मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्या वाटीने 2 वाट्या असं पीठ घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ आहे आणि आता आपण जे चण्याचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. रवा आहे, रवा टाकून घेऊया. वेलची आणि सुंठ पावडर आहे. थोडंसं मीठ आपल्याला चवीपुरतं नाही म्हणता येत, पण थोडंसं गुळाचा पदार्थ आहे तर थोडंसं मीठ टाकलं तर त्याला चव छान येते ना, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला राहिलेलं आहे हे जायफळ. तर जायफळ आपण काय करायचं आहे, असं जी अद्रक किसायची वगैरे किसणी असते ना त्याने असं किसून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याने सुद्धा टेस्ट अशी मस्त येणार आहे आपल्या पुऱ्यांना. मध्ये सगळे आपले जे साहित्य आहे ते टाकून झालेले आहे. आपल्याला टाकायचं आहे तूप. तर तूप मी असं कडकडीत असं गरम करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. गॅस बंद केला आहे आणि आता आपल्याला हे याचं मोहन असं पिठावरती घालायचं आहे. आता हे गुळाचं जे पाणी केलेलं आहे आपण ते मस्तपैकी थंड झालेलं आहे. तर आता आपण हे या पिठामध्ये टाकून घेऊया. पण आपण ते गाळूनच टाकायचं आहे, कारण गुळामध्ये कचरा वगैरे असतो ना, मग ते गाळून टाकायचं आपण. आता इथे बघा, मी सगळंच नाही टाकते, थोडंसं बाकी ठेवलंय. त्याला आपण मळून घेऊया. जसं आपण चपातीसाठी वगैरे पुरीसाठी जसं मळतो पीठ तसंच आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. मस्त असा खमंग असा वास येतो याचा. त्यामध्ये वेलची, जायफळ किंवा सुंठ जे टाकतो ना त्याच्याने मस्त असा सुगंध येतोय मळतानाच. तर इथे बघा, आपलं जेवढं पाणी घेतलंय तेवढं थोडंसं पुरेसं झालेलं आहे. आपल्याला थोडंसंच लागणार आहे, म्हणजे आपलं प्रमाण जे आहे ते बरोबर झाले. पण जर थोडंसं जर उरलंच तर आपण थोडंसं पीठ घ्यायचं. आता याच्यामध्ये मी थोडंसं अजून मला पाणी पाहिजे तर मी फक्त पाणीच घेते आणि वाटलंच तर मग मी पीठ वापरणार आहे.
आता हे सगळं गोळा आहे ना व्यवस्थित असं मी मळून घेते. तर आपलं पीठ असं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता असं. आता याला आपल्याला 10 मिनटं किंवा 5 मिनटं जरी ठेवलं तरी चालेल, पण 10 मिनटं ठेवलं तर जो रवा आपण टाकलेला असतो ना तो चांगला असा मऊसूत होईल. तर आता आपण याला मी 10 मिनटं तर नाही, मी 5च मिनटं ठेवणार आहे, पण तुम्ही 10 मिनटं ठेवलं तर त्याचं चांगलं म्हणजे पुऱ्या चांगल्या बनतील. तर आता आपण याला 5 मिनटं असं साईडला ठेवून देऊ आणि 5 मिनटानंतर आपण याला बनवायला घेऊया. तर आपला पिठाचा गोळा 5च मिनटं भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याला आपण थोडंसं परत पळपटावर आहे ना परत असं व्यवस्थित मळून घेऊया. तर आपण असं मळून घेऊया आणि काय करूया त्याचे असे गोळे करून घेऊया. जेवढे आपल्याला पुऱ्या बनवताना आपण चपातीसाठी करतो ना एवढा असं जाडसर गोळा मी घेतलेला आहे. हा गोळा व्यवस्थित मळून घेऊया आणि लाटून घेऊया. आणि ते तेल सुद्धा मी तापत ठेवलेलं आहे, तोपर्यंत मी पुऱ्या लाटते, तोपर्यंत आपलं तेल सुद्धा तापेल. आणि तेल मी बिडाच्या कढईमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून ही कढई अशी काळी बिडाची कढई घेतलेली आहे मी तळण्यासाठी. तर जेव्हा जेव्हा काही पण तळायचं असतं तेव्हा मी हीच कढई वापरते. असं ते आपल्याला दिसताना ती काळी वाटते, पण बिडाच्या कढईमध्ये तळलेला पदार्थ चांगला असतो असं म्हणतात, म्हणून मी बिडाची कढईच वापरते तळण्यासाठी. तर याचा असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. आता मी हे लाटून घेते. आता हा गोळा आपल्याला असं लाटून घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला पीठ लागलंच तरच वापरायचं आहे, नाही लागलं तर नाही वापरायचं आहे. तर आता मी थोडंसं घेते, आपल्याला सवय असल्याप्रमाणे थोडंसंच घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडनी तेच मी पसरवून घेते. शक्यतो परत पीठ नाही घेतलं तर बरंच होईल असं आपण लाटायचं आहे. आता ह्याला मी बघते एवढ्याच पिठात होतंय का, तर मी हे लाटून घेते. साईडनी सुद्धा लाटूया आपण. यामध्ये जे आपण जायफळ किसून टाकले ना ते असं दिसतंय आपल्याला. तर आपली पोळी अशी लाटून झालेली आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या या साईजच्या. छोटासा डब्बा आहे माझ्याकडे, मी त्याने कापणार आहे. पण पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण खसखस ठेवलेली बाकी ती आपण याच्यावर पसरून घ्यायची अशी. आणि परत थोडंसं लाटण्याने हलक्या हाताने त्याच्यावर असे दाबून घ्यायचे. आता आपण कट करून घेऊया पुऱ्या. आता आपल्या सगळ्या पुऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण जो राहिलेला भाग आहे तोच काढून घेतलाय. आणि आपल्या पुऱ्या आता तुला मी अशा पुऱ्या किती म्हणजे कशा जाड आहेत ते दाखवते बघा. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही करायचे आपल्याला. आणि इथे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे. तर इथे तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या टाकून घेऊया. छान आपले पुरे फुगल्यात, तुम्ही बघू शकता. आणि या पद्धतीत आपण काढून घ्यायच्यात बघा. अशा तळल्या ना अशाच आपण काढायच्यात, नाही तर खूप लालसर अशा होतील. छान आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. आता ह्या काढून घेते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मी तळून घेते. आणि राहिलेल्या पुऱ्या सुद्धा मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर आपल्या सगळ्या पुऱ्या अशा तळून झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक तोडून दाखवते कशा पद्धतीने आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत. एकदम छान अशी सॉफ्ट सुद्धा आहे. आणि ह्या पुऱ्या आपल्या म्हणजे 7 ते 8 दिवस टिकतात.
म्हणूनसाठी अशा पुऱ्या बनवतात. पहिले लोक कसे प्रवासाला वगैरे जाताना अशाच पुऱ्या बनवून न्यायच्या. तर ह्या पुऱ्या अशा पद्धतीच्या आखाड स्पेशलच असतात, आखाड्यामध्येच ह्या बनवल्या जातात. तर तुम्ही सुद्धा अशा पुऱ्या बनवून बघा. तुम्ही सुद्धा अशा गुळाच्या पुऱ्या मस्तपैकी बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.